एका वृद्धाश्रमामध्ये एक म्हातारी आहे. दररोज त्या वृद्धाश्रमाच्या दरवाजाकडे बघत राहायची. तिच्या हातात एक छोटासा मोबाईल असायचा. दरवेळी ती दरवाजा उघडलं की ती अचानक उठायची. डोळ्यात आशा चमकायची की काही सेकंदात ती आशा तुटायची. कारण तिला वाटायचं आज माझा मुलगा मला घेऊन जाण्यासाठी येईल. कारण ती वृद्धाश्रमामध्ये होती. पण तो दिवस कधीच आला नाही. पण मग एक दिवस अशी गोष्ट घडली ज्याने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या ठिकाणी खोटं बोललं जात नाही तर खरं आयुष्य सांगितलं जातं. गावात राहणारे राम आणि सुमन एक साधं आणि प्रेमळ जोडपं होतं. त्यांच्याकडे पैसा काही नव्हता, पण प्रेम खूप होतं. राम रोज मजुरी करायचा तर सुमन घरकाम करून पैसे जमवायचे. त्यांचं एकच स्वप्न होतं की आपली मुलं मोठी व्हावेत. असंच काळ लोटला गेला आणि त्यांच्या आयुष्यात 2 मुलं झाली, अमोल आणि निलेश. त्या दिवसापासून राम आणि सुमनचं आयुष्य पूर्णपणे मुलासाठीच बनलं. सुमन स्वतः उपाशी राहायची, पण मुलांना कधी उपाशी झोपू दिलं नाही. त्यांच्या शाळेची फी भरण्यासाठी तिने स्वतःचे दागिने विकले, लोकांच्या शेतामध्ये घरामध्ये काम केले आणि आपल्या मुलांच्या शाळेची फी भरली. कधी मुलांना कळू दिलं नाही की घरात किती अडचणी आहेत. राम दिवसभर उन्हात काम करायचा, रात्री थकलेला घरी यायचा, पण मुलांना पाहताच त्याचा थकवा नाही सवायचा. तो नेहमी म्हणायचा आपली मुलं मोठी झाली की आपलं आयुष्य बदलेल बरं का, असं त्याला वाटायचं. काळ पुढे लोटला गेला. मुलं मोठी झाली, शिक्षण पूर्ण केलं. अमोल शहरात नोकरी लागला, निलेशही चांगल्या कंपनीत लागला. निलेशला चांगल्या कंपनीमध्ये काम लागलं म्हणून तो घर सोडून तो शहरामध्ये गेला. त्या दिवशी राम आणि सुमन खूप रडले, कारण त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. त्यांना वाटलं आता आपल्याला कधीच काही त्रास होणार नाही. पण आयुष्याने वेगळाच प्लॅन केला होता. नोकरी लागल्यानंतर मुलाचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. नवीन मित्र, नवीन लाईफस्टाईल, नवीन विचार आणि आईवडिलांसाठी वेळ कमी होत गेला होता. फोन कमी झाले, भेटी कमी झाल्या. सुमन रोज मोबाईलकडे पाहायची. आज मुलगा फोन करेल, उद्या फोन करेल अशी आशा ठेवायची. वेडी कल्पना असते व्हायची, पण अनेकदा तो फोन येतच नसे. काही वर्षांनी दोन्ही मुलांचं लग्न झालं. घरात सून आले. तिला वाटलं आता की माझं आयुष्य चांगलं झालं आहे, आता मला आता आराम मिळणार आहे. घरात सुरुवातीला आनंद होता, पण हळूहळू ताणतणाव वाढू लागला. सुनांना आता आई वडील ओझं वाटू लागलं. छोट्या छोट्या गोष्टीवर वाद व्हायचे. राम आणि सुमन शांत राहायचे. काय करणार, कारण त्यांना घरात भांडण नको होतं. एक दिवस दोन्ही मुलांनी चर्चा केली की आता एक आपण निर्णय घेऊया. आणि त्याने एक निर्णय घेतला की आता आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवायचं, घरामध्ये नाही ठेवायचं. काय करणार, घरामध्ये सासा सुनाचं जमत नव्हतं. सगळे दररोज घरामध्ये भांडण व्हायचे. या दोघांनी विचार केला की आता आपण आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवूया. त्यांना वाटलं की तिथे त्यांची चांगली काळजी घेतली जाईल, पण खरं कारण वेगळंच होतं. त्यांना स्वतःचं आयुष्य आरामात जगायचं होतं. त्यांना आईवडील नको होते, कारण त्यांचा तो त्यांना त्रास होत होता. म्हणून त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. तो दिवस राम आणि सुमनच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता. मुलांनी त्यांना गाडीत बसवलं आणि वृद्धाश्रमामध्ये आणलं. सुमनच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, पण ती हसण्याचा प्रयत्न करत होती. राम शांत होता, पण त्यांच्या डोळ्यात हजारो प्रश्न होते. वृद्धाश्रमात सोडताना सुमनने फक्त एवढंच म्हटलं, बाळा तुम्ही आनंदी राहा, खुश राहा, भांडणे करू नका, प्रेमाने राहा तुम्ही. त्या एका वाक्यातच सगळं आयुष्य व्यतीत केलं गेलं. वृद्धाश्रमात अनेक वृद्ध होते. प्रत्येकाची एक वेगळी कथा होती. कुणाला कोणत्या कारणावरून सोडलं होतं, तर कोण काहीच कारण समजून कोणत्या तरी कारणाने त्यांना वृद्धाश्रमामध्ये टाकण्यात आलं होतं. राम आणि सुमन हळूहळू तिथे रुळू लागले होते, पण एक सवय बदलली नाही, त्या वृद्धाश्रमाच्या दरवाजाकडे पाहण्याची. ते रोज वाट बघायचे, आज माझं मूल आपल्याला घेऊन जातील. सुमन रोज मोबाईल हातात घेऊन बसायची, फोनची वाट बघायची. फोन काय येत नव्हता, कारण आता पूर्णपणे त्या दोन्ही मुलांनी आपल्या आईवडिलांना आता विसरून गेले होते. एक दिवस वृद्धाश्रमातील एका आजीने विचारलं, तुझी मुलं तुला भेटायला येत नाहीत का?
सुमन हसली आणि म्हणाली, ते खूप बिझी असतात, त्यांचे कामं भरपूर असतात, पण येतील मला घेऊन जाण्यासाठी. असं खोटं बोलत होतं, पण त्या खोट्यामागे आईचं प्रेम होतं. आपल्या मुलांची इज्जत जाऊ नये म्हणून तिनं खोटं बोललं की मला घेऊन जाण्यासाठी येतील. वृद्धाश्रमात राम आणि सुमनचं आयुष्य हळूहळू एका रुटीनमध्ये बदललं होतं. सकाळी उठणं, प्रार्थना करणं, इतर वृद्ध लोकांशी बोलणं आणि दिवस संपला की दरवाजाकडे बघणं. राम कधी कधी दरवाजाकडे पाहत म्हणायचा, आज कदाचित अमोल मला घेऊन जाईल बरं का. सुमन लगेच हसायचे, हो येईल. आपली मुलं वाईट नाहीत, पण त्या दोघांनी आतून माहिती होतं तो दिवस कदाचित कधीच येणार नाही. असंच काळ लोटला गेला आणि सुमनची तब्येत हळूहळू खराब होऊ लागली. तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, थकवा वाढत होता. वृद्धाश्रमातील डॉक्टरने तपासणी केली आणि सांगितले तिची अवस्था खूप गंभीर आहे, तिची वाचण्याची चान्सेस आता खूप कमी आहे. रामच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने मुलांना फोन केला, पण मुलांनी फोन उचललाच नाही. त्या रात्री सुमनने रामचा हात पकडला आणि शांत आवाजात म्हणाले, मला फक्त एकदा माझ्या मुलांना भेटायचं आहे. एकदा त्यांना कॉल करा आणि मला शेवटचं माझ्या लेकरांना बघायचे. काय करणार, मुलं फोन उचलत नव्हते आणि आईचा जीव इकडे जात होता. मुलांच्याला भेटण्यासाठी तरमळत होता. रामच्या डोळ्यात अश्रू आले, पण तो हसत म्हणाला, नक्की भेटशील. आपली मुलं येतच आहेत, मी त्यांना फोन केलं. खोटं बोलला हो, समाधान वाटण्यासाठी. मी उद्या अजून फोन करतो असं म्हणून तिला थोडंसं एक दिलासा दिला. पण दुसऱ्या दिवशीही फोन लागला नाही. समोरून दिवसेंदिवस आता कमजोर होत गेली, पण तिच्या चेहऱ्यावर एकच भावना होती, वाट पाहण्याची. ती रोज मोबाईल हातात घेऊन बसायची. फोनचा आवाज आला की अचानक जागी व्हायची, पण तो फोन तिच्यासाठी नसायचा. वृद्धाश्रमातील लोक तिच्याकडे पाहून भावुक व्हायचे, कारण त्यांना माहीत होतं की आई अजूनही मुलांची वाट पाहते. एक दिवस सुमनची आणखीन जास्तच तब्येत बिघडली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. राम तिच्या बाजूला बसला होता. हात घट्ट पकडून सुमनने हलक्या आवाजात विचारलं, मुलं येतील ना हो आपली? कारण आता मला वाटत नाही की मी काही जगू शकेन. राम काही बोलू शकला नाही, फक्त तिचा हात पकडून बसला. सुमनच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर शांत हसू होतं. ती शेवटची म्हणाली, माझ्या मुलांना सांगा मी त्यांना खूप प्रेम करते. आणि काही क्षणातच तिने शेवटचा श्वास घेतला. राम जोरात रडू लागला. तो एकटा पडला होता. वृद्धाश्रमातून मुलांना फोन केला. ही बातमी ऐकून ते हादरले. ते लगेच आले, पण आता खूप उशीर झाला होता. आई कायमची निघून गेली होती आणि आता येऊन काहीच फायदा नव्हता. आईच्या पार्थिवाजवळ उभं राहून दोन मुलं जोरात रडत होते. त्यांच्या डोळ्यासमोर आईचं सगळं त्याग आठवत होतं. उपाशी राहून खाऊ घालणं, आजारी असतानाही काळजी घेणं, शिक्षणासाठी कष्ट करणं त्यांना समजलं. त्याने आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली. सुमन गेल्यानंतर राम पूर्णपणे एकटा पडला होता. त्याने बोलणं कमी केलं, हसणं विसरला. तो फक्त सुमनचा फोटो पाहत बसायचा आणि त्या दरवाजाकडे वाट पाहायची सवय अजूनही होती. काही महिन्याने त्या रामचीही तब्येत खराब झाली. तो खूप शांत होता. एक दिवस त्याने वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाला बोलवलं आणि काही कागद दिलं. त्याने फक्त एवढंच म्हटलं की माझी शेवटची इच्छा आहे. त्या कागदामध्ये आपल्या मुलासाठी काही पत्र लिहिलं होतं. काही दिवसांनी रामची प्रकृती गंभीर झाली. तो हॉस्पिटलमध्ये होता. त्याने शेवटचा सुमनचा फोटो पाहिला आणि हलकासा हसला आणि मग तोही शांत झाला. रामच्या मृत्यूनंतर मुलांना वृद्धाश्रमात बोलवलं गेलं. व्यवस्थापकांनी त्यांना तो कागद दिला जो रामने दिला होता. म्हणजे ते लेटर दिलं, ते पत्र देण्यात आलं. ते कागद पाहून मुलांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्या कागदामध्ये लिहिलं होतं, राम आणि सुमन यांनी आपली संपूर्ण जीवनातील कहाणी त्या पत्रामध्ये लिहिलं होतं. त्या पत्रात असं लिहिलं होतं की प्रिय बाळांनो, आम्ही तुमच्यावर रागावलो नाही,
तुम्ही आनंदी राहा हीच आमची इच्छा आहे. आम्हाला वृद्धाश्रमामध्ये खूप प्रेम मिळालं म्हणून आम्ही आमचं सर्व इथंच दान केलं. कारण इथे लोक अनेक आईवडील आहेत जे अजूनही मुलांची वाट पाहत आहेत. पत्र वाचून मुलं जोरात रडू लागली. त्यांना समजलं आई वडील शेवटपर्यंत त्यांच्यावर प्रेम करत होते, पण त्यांनी त्यांची किंमत केली नाही. म्हणून सांगतो मित्रांनो, आपले आई वडील असताना ना त्यांची किंमत करा, कारण नंतर फक्त पश्चाताप उरतो आणि वेळ कधीच परत येत नाही बरं का. ही कहाणी आवडली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आई बाबा असे जरूर लिहा. आणि हो, अशा मित्रांना शेअर करा ज्या कोणी आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलेले. त्या मित्राला जरूर शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.